फक्त 20 दिवसामध्ये मी तुम्हाला बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत इंग्रजी शिकवण्याचा वेळ उचललेला आहे. सगळ्यात मोठी गोष्ट मी तुम्हाला बुक सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे, असं कुणी करत नाही बॉस. आम्ही स्पेशल डे 1 पासून लेसन 1 पासून ते लेसन 20 पर्यंत बुक्स बनवलेले आहेत, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला फक्त बघायचंच नाही आहे, फक्त ऐकायचंच नाही आहे, फक्त जेवढे 3-4 सेंटेन्सेस किंवा 10 सेंटेन्स आम्ही तुम्हाला गृहपाठ देतोय, होमवर्क देतोय तेवढेच करायचे नाही आहे, तर एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी सुद्धा आम्ही हे तुम्हाला सगळं फ्री ऑफ कॉस्ट देऊ. फक्त तुम्हाला आमची प्राईम मेंबरशिप घ्यायची आहे, आणि प्राईम मेंबरशिप घ्यायची असेल तर लेसन नंबर 5 पासून प्राईम मेंबरशिप आमची सुरू होणार आहे. स्टार्टिंगचे 4 व्हिडिओज जे आहेत आम्ही फक्त तुम्हाला ॲज अ डेमो दिलेले आहेत, की तुम्ही बघा की आम्ही कसं शिकवतो, तुम्हाला समजतं का, चांगल्या प्रकारे तुम्हाला मेथड वाटते का, आणि मग तुम्ही पुढे जा आणि मग बेसिक पासून ॲडव्हान्स तुम्ही शिका. एवढंच नाही, हा कोर्स तर आहेच, पण सोबत तुम्हाला अजून बेसिक पासून म्हणजे 2 महिन्याची आमची बॅच जॉईन करायची असेल, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करसाल, ज्याच्यामध्ये तुम्ही अजून नवनवीन चांगल्या प्रकारे शिकसाल. माझा एक पर्सनल टचअप तुम्हाला होईल, पर्सनल प्रॅक्टिस होईल, तुम्हाला बुकसुद्धा प्रोव्हाइड करू, तुमची वेगवेगळ्या ऑडिओ आणि व्हिज्युअल्सच्या थ्रू आम्ही तुमची प्रॅक्टिस करून घेऊ. जर खरंच चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करायचं आहे, अजून बेसिक पासून अजून ॲडव्हान्स व्हायचं असेल, तर तुम्ही आम्हाला नक्की आमच्या ऑनलाईन क्लासेस जॉईन करू शकता. ओके. आणि मी तुम्हाला सांगितलं लेसन नंबर 5 मध्ये तुम्हाला एक कोड दिसेल या ठिकाणी. या कोड, हा जो कोड आहे, हा कोड आम्हाला या ठिकाणी नाही आहे, लेसन नंबर 5 मध्ये दिसेल तुम्हाला. ओके. प्राईम मेंबरशिप घेतल्यानंतर तुम्हाला दिसेल या ठिकाणी कोड असेल. हा कोड तुम्हाला आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर सांगायचा आहे, आणि या नंबरवर हा कोड टाकल्या आम्ही तुम्हाला तुमचे फ्री ऑफ कॉस्ट जे बुक्स आहेत त्या PDFची ॲक्सेस आम्ही तुम्हाला देऊ. मग तुम्हाला प्रिंटआउट काढायची, प्रिंटआउट काढा, किंवा तुम्हाला PDFच्या माध्यमातून शिकायचं PDFच्या माध्यमातून शिका. ऑनलाईन क्लास जॉईन करायचा असेल तरी याच नंबरवर कॉन्टॅक्ट करा, ऑनलाईन क्लास लिहा, आणि आम्ही तुम्हाला सगळी डिटेल पाठवून देऊन जी काही आमची नेक्स्ट बॅच सुरू होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही लवकर जॉईन व्हा. ओके. आणि प्राईम मेंबरशिप कशी घ्यायची हे नीट समजून घ्या. ज्या लोकांना इन्स्पायरिंग प्राईम मेंबरशिप किंवा इन्स्पायरिंग प्राईम स्टुडंट बनायचं आहे, यूट्यूबवर सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे फक्त 119 रुपयामध्ये, त्यांनी हा व्हिडिओ फॉलो करावा आणि त्यांनी अशा प्रकारे इन्स्पायरिंग प्राईम स्टुडंट बनावं. सगळ्यात पहिले यूट्यूबवर जा. यूट्यूबवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला संयम देशमाने नाव टाकायचं आहे. संयम देशमाने नाव टाकताच ठिकाणी माझं यूट्यूब चॅनल त्या ठिकाणी येणार. यूट्यूब चॅनल आल्यानंतर तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, आणि सबस्क्राईब केल्यानंतर ॲज यू कॅन सी प्रोफाईलमध्ये जा माझ्या, आणि प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर बाजूलाच सबस्क्राईबचं तुम्हाला जॉईन हा ऑप्शन आहे. जॉईन ऑप्शन केल्यानंतर तुम्हाला अजून इन्स्पायरिंग प्राईम स्टुडंट लिहून येईल, आणि खाली अजून 119 रुपये मंथ, आणि जॉईन ऑप्शनवर वापस क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला जी काही तुमची पेमेंट मेथड आहे, फोनपेच्या थ्रू, कार्डच्या थ्रू जी करता त्याच्यावर क्लिक करा. मी फोनपेवर क्लिक करेल. फोनपेवर क्लिक केल्यानंतर तुमचा फोनपे ओपन होईल. काही मोबाईलमध्ये सबस्क्राईब अशा ऑप्शन सुद्धा येऊ शकतात. ठीक आहे. तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सबस्क्राईबचं ऑप्शन येईल, ते सबस्क्राईब करायचं आहे. 2दा आय गेस तुम्हाला क्लिक करावं लागेल, आणि त्याच्यानंतर ॲग्री ऑल द टर्म्स करून तुम्ही डायरेक्ट तुमच्या फोनपे अकाउंटवर जासाल. फोनपे अकाउंटवर जाऊन तुम्हाला सेट ऑटो पे आणि पे करायचं आहे, आणि पे केल्यानंतर तुम्ही ॲटोमॅटिकली आमचे इन्स्पायरिंग प्राईम स्टुडंट्स होसाल. इन्स्पायरिंग प्राईम मेंबरशिप घ्या, आणि इंग्लिशचा भरपूर सराव करा, आणि स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. थँक्यू सो मच. फाईन. तर आज आहे आपला लेसन नंबर 4, आणि लेसन नंबर 4 मध्ये खूप महत्त्वाचा लेसन आपण सुरू करणार आहोत. असा लेसन की जे शिकायला खूप वेळ लागतो, समजत नाही, कारण आपल्याला कन्स्ट्रक्शन्स माहीत नाही. अशी सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या ब्रेनची प्रोसेस समजून घ्यावी लागेल की आपण कसं करतो. जसं मराठीमध्ये सेंटेन्स बनवतो तसंच तसं इंग्लिशमध्ये करसाल ना तर घपला करसाल. मी सगळ्यात पहिले तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला सगळ्यात पहिले मराठीमध्ये ऐकायचं आहे, बघायचं आहे, नंतर तुम्हाला कन्स्ट्रक्शन लक्षामध्ये ठेवायचं आहे. तुमच्या डोक्यामध्ये लगेच प्लॉट आला पाहिजे की आपल्याला बोलायचं काय, कशा प्रकारे आपण सेंटेन्सेस बनवतो, किंवा या सेंटेन्समध्ये ॲक्शन होत काय आहे, आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला इंग्लिशमध्ये सेंटेन्स तयार करायचं. ही सगळी प्रोसेस मी तुम्हाला सांगेल. हळूहळू बेसिकपासून एकदम स्लोली आपण पुढं शिकत जाऊया. नो नीड टू वरी. आणि पुढे सुद्धा तुमच्या इंग्लिशच्या प्रॅक्टिससाठी मी खूप चांगले एक्सपेरिमेंट्स आणणार आहेत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमची इंग्लिश ॲडव्हान्स आणि खूप छान प्रकारे करू शकता. जस्ट यू हॅव टू टेक द प्राईम मेंबरशिप ऑफ आवर चॅनल. ओके. चलो. आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा, त्यांना सांगा की तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्ही सुद्धा आमच्या या कोर्सला जॉईन करू शकता. ओके. लेट्स स्टार्ट विदाउट एनी फर्दर अडू. लेसन नंबर 3 जेव्हा आपण सुरू केला होता तेव्हा तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती मी की डेली लाईफमध्ये ना आपण काय करतो, 2 प्रकारचे सेंटेन्स बोलत असतो बॉस. ठीक आहे. सगळ्यात पहिला सेंटेन्स आहे असा सेंटेन्स की ज्याच्यामध्ये कोणतीही ॲक्शन नाहीये. आता मागे जी प्रॅक्टिस केली लेसन नंबर 3 मध्ये त्याच्यामध्ये कोणताही ॲक्शन नव्हती, क्रिया नव्हती.
जनरल सेंटेन्सेस होते, राईट. फॉर एक्झाम्पल, हा पेन आहे, मी मुलगा आहे, ती मुलगी होती, ते सर्व मुलं असतील, मी क्लासमध्ये असेल, ती क्लासमध्ये असेल, ती गावाला असेल. ठीक आहे. याची प्रॅक्टिस करायची असेल तर लेसन नंबर 5 मध्ये आम्ही तुम्हाला बुक्स प्रोव्हाइड करून टाकू. ठीक आहे, करू शकता प्रॅक्टिस. पहिला सेंटेन्स, पहिला प्रकार तर हा झाला की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ऍक्शन नाहीये. सेकंड टाईप काय झालं तर सेकंड टाईप जो आहे ज्याच्यामध्ये कोणती ना कोणती ऍक्शन आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हटलं की ती मुलगी चलत आहे, आता याच्यामध्ये चलायची ऍक्शन आहे. मी म्हटलं की मी जेवलो, याच्यामध्ये जेवायची ऍक्शन आहे. संयम सरांनी शिकवलेला आहे, याच्यामध्ये शिकवायची ऍक्शन आहे. सूर्य पूर्वेला उगवतो, उगवायची ऍक्शन आहे. समजलं. तर असे वाक्य की ज्याच्यामध्ये काही ना काही क्रिया असते, ऍक्शन असते, त्याला आपण टेन्सेस असं म्हणतो. आणि आजपासून आपण हेच टेन्सेस एकदम बेसिक पासून ॲडव्हान्स सुरू करणार आहोत. सगळ्यात मोठी गोष्ट, या व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला होमवर्क सुद्धा देणार आहे, जे तुम्ही तुमच्या बुकमध्ये होमवर्क करू शकता. नाही समजलं तर आम्हाला मेसेज करा, आम्ही तुम्हाला वापस काही ना काहीतरी रिसोर्सेस अवेलेबल करून देऊ. ओके. तर लेसन नंबर 4 आणि लेसन नंबर 4 मध्ये आपण शिकणार आहोत टेन्सेस. आता सगळ्यात पहिली गोष्ट, टेन्सेस शिकायच्या आधी तुम्हाला हे टेन्सेस वापरतात काय किंवा या टेन्सेसच्या माध्यमातून आपल्याला काय माहीत पडतं हे शिकून घेऊया. ठीक आहे. आता हे समजून घ्या की या टेन्सेसच्या माध्यमातून काय माहीत पडतं. तर ओके, हां, टेन्सेसच्या माध्यमातून तुम्हाला होणाऱ्या ऍक्शनचा टाइम माहीत पडतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हटलं की सूर्य पूर्वेला उगवत आहे, म्हणजे तुम्हाला टाइम माहीत झाला की उगवत आहे म्हटलं आत्ता उगवत आहे. मी तुम्हाला म्हटलं की सूर्य उगवला, यार उगवला सूर्य, आता उगवला म्हटल्यानंतर आता उगवत आहे का, नाही, झाली ऍक्शन, पास मधली ऍक्शन आहे, कळलं टाइम तुम्हाला. सो या टेन्सेसच्या माध्यमातून तुम्हाला ऍक्शनचा होणारा टाइम माहीत पडतो. आता अजून एक गोष्ट, तुम्हाला टेन्सेस जर का समजायचे असतील चांगल्या प्रकारे तर 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. सगळ्यात पहिले तुम्हाला जी ऍक्शन तुम्ही बोलत आहात त्या ऍक्शनचा प्लॉट समजा. उदाहरणार्थ मी म्हटलं की यार, मी तुम्हाला म्हटलं की चला आता आपण इंग्रजी शिकणार आहोत. शिकणार आहोत म्हणजे आपण शिकली का, नाही. शिकत आहोत का, नाही. शिकतो का, नाही. शिकणार आहोत म्हणजे एखादी ऍक्शन ही फ्युचरमध्ये आता होईल, शिकणार आहोत. ठीक आहे. मी तुम्हाला म्हटलं की सूर्य पूर्वेला उगवत आहे. उगवत आहे म्हटल्यावर उगवला का काल तो, नाही. हे कळतंय का, नाही. सूर्य तो उगवत आहे म्हणजे उगवला नाही. उगवत आहे म्हणजे ती क्रिया आता सुरू आहे. तर सगळ्यात पहिले टेन्स समजण्यासाठी तुम्हाला त्या क्रियेमध्ये ऍक्च्युली होत काय आहे, व्हॉट इज गोइंग ऑन देअर, दॅट्स व्हॉट यू हॅव टू अंडरस्टँड देअर. दॅट इज व्हेरी सिम्पल. खूप सिम्पल ट्रिक, खूप चांगल्या प्रकारे आपण समजणार आहोत. ठीक आहे. तर तुम्हाला सगळ्यात पहिली मेथड, पहिलं ट्रिक हे आहे की तुम्हाला सगळ्यात पहिले सेंटेन्समध्ये होत काय ते समजा. आणि सेकंड थिंग, त्याच्या आधारावर जे कन्स्ट्रक्शन आहे त्या कन्स्ट्रक्शनवर तुम्हाला ते सेंटेन्स अप्लाय करायचं आणि सेंटेन्स बनवायचे. स्टार्टिंगला तुमचा माइंड वेळ घेईल थोडा, की अच्छा असं आहे, मग कोणता हेल्पिंग वर्बचा कोणता फॉर्म. पण जसं प्रॅक्टिस करसाल तसं तसं फ्लुएंट होत जासाल. सो ॲज आय टोल्ड यू ऑलरेडी की 3 गोष्टी इंग्रजी शिकायला इम्पॉर्टंट असतात: प्रॅक्टिस, पेशन्स आणि पर्सिव्हरन्स. तर तिन्ही गोष्टी तुमच्याकडे असूया, यू विल डेफिनेटली अंडरस्टँड इंग्लिश. आता आपण हळूहळू दर दिवशी आपण 2-2 टेन्सेस शिकणार आहोत. मी तुम्हाला एक्झरसाइज सुद्धा देईल, गृहपाठ सुद्धा देईल, काही एक्झाम्पल या ठिकाणी सोडून सुद्धा सांगेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जर शिकायचं असेल तर तुमचा बेस मागचा क्लिअर पाहिजे. मागचा बेस क्लिअर करा. बेस क्लिअर केल्यानंतरच तुम्ही या ठिकाणी टेन्सेसमध्ये या. ओके, चलो लेट्स स्टार्ट. आता नीट लक्षात घ्या, टेन्सेस असतात किती यार, तर टेन्सेस हे फक्त 3 असतात. मेन टेन्सेस 3 असतात. कोणकोणते भाई? आता जी होत आहे त्याला प्रेझेंट, काल जी झाली त्याला पास्ट, आणि फ्युचरमध्ये जी होईल त्याला आपण फ्युचर टेन्स म्हणतो. बाय क्लिअर, समजले तुम्हाला? ओके. आता मेन तर हे 3च असतात. ओके, पण याचे पोर आहेत भाई, प्रत्येकाचे 4-4 पोर आहेत. ठीक आहे. कोणकोणते? प्रेझेंट टेन्सचे 4 पोरं. कोणकोणते? सिंपल, कंटिन्युअस, प्रेझेंट, परफेक्ट. ठीक आहे. कोणकोणते बघा. आता कसं असतं माहिती का, जेव्हा तुमच्या सेंटेन्समध्ये ऍक्शन घुसते किंवा एखादी क्रिया येते तेव्हा त्या क्रियेचे वेगवेगळे पार्ट होतात. तुम्हाला आता बघा, एकच वाक्य, ठीक आहे, 12 प्रकारामध्ये बुडून दाखवतो. बघा, सगळ्यात पहिले आपण घेऊया इंग्रजी शिकतो. आता बघा, मी इंग्रजी शिकतो, पहिलं एक. मी इंग्रजी शिकत आहे, प्रत्येकाचा अर्थ वेगवेगळा आहे, प्रत्येक टेन्सचा अर्थ वेगवेगळा आहे. याच्यामध्ये शिकणं आलं, ऍक्शन आहे, ते बघा कशा प्रकारे सेंटेन्स तयार होतात. मी इंग्रजी शिकतो, मी इंग्रजी शिकत आहे, मी इंग्रजी शिकलेलो आहे, मी इंग्रजी शिकत आलेलो आहे. प्रत्येकाचा अर्थ वेगवेगळा आहे. मी इंग्रजी शिकलो, मी इंग्रजी शिकत होतो, मी इंग्रजी शिकलेलो होतो, आणि मी इंग्रजी शिकत आलेलो होतो. हे 5चे 4 पोरं वेगळे. आणि फ्युचरचे 4 लास्टचे कोणकोणते? 9व की मी इंग्रजी शिकेल, 10व मी इंग्रजी शिकत असेल,
11व मी इंग्रजी शिकलेलो असेल आणि मी इंग्रजी शिकत आलेलो असेल. अशा प्रकारे जेव्हा तुमच्या सेंटेन्समध्ये एखादी ऍक्शन घुसते ना, ठीक आहे, तेव्हा त्याचे 12 प्रकार पडतात. मग प्रेझेंट टेन्सचे 4 पोरं, सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे, आणि जुळे पोर आहेत. प्रेझेंट टेन्सची बी तेच आहेत, पास्टची बी तेच आहेत, फ्युचरचे तेच आहेत. आता काय झालं कसं झालं मला नका विचारू कसं काय, फक्त आहे जुळे पोरं हे. पास्टचे सुद्धा हेच 4 पोरं आहेत. कोणकोणते? फक्त जेव्हा आडनाव बदलतं कसं बघा, आता पास्ट लागेल तेव्हा कोणतं? सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. समजलं? फ्युचरमध्ये कसं करणार? फ्युचरचे बी तेच पोर आहेत. सिंपल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस. समजलं? तर अशा प्रकारे प्रत्येक टेन्सचे हे 4 पोरं असतात. ठीक आहे, 4 भाग पडतात. तर अशा प्रकारे हे टोटल 12 टेन्सेस तुमचे बनत असतात. 12 टेन्स आपण शिकणार आहोत, एकदम हळूहळू आरामात शिकणार आहोत. सगळ्यात पहिले जो आज आपण टेन्स शिकणार आहोत तो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. सगळ्यात पहिले हे समजून घ्या, सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर कधी करतो? जेव्हा एखादी क्रिया किंवा एखादी ऍक्शन ही रोज घडते. रोज घडते म्हणजे काय? उदाहरणार्थ सूर्य पूर्वेला उगवतो. आता उगवतो म्हटल्यावर मला सांगा की सूर्य उगवला का? उगवेल का? नाही, रोज उगवतो. आज पण उगवला, उद्या पण उगवेल, परवा पण उगवेल. समजलं? मी तुम्हाला म्हटलं की ती शाळेत जाते, ती रोज शाळेत जाते. आता शाळेत जाते म्हटल्यावर तुम्हाला काय ते आता जात आहे का? नाही. उदाहरणार्थ मी गोळ्या घेतो. आता मी भले आता गोळ्या घेत नाहीये, पण मी रोज गोळ्या घेतो. तर अशी ऍक्शन जी रोज नेहमीची सवय आहे, दिनक्रम आहे तुमचा, डेली करता ती गोष्ट. मी रोज जॉगिंगला जातो, मी अभ्यास करतो, मी खातो, मी पितो, मी उठतो, मी बसतो, मी जातो, मी जेवतो, मी बोलतो, मी फसतो, मी बोलतो, मी जेवण तयार करतो, मी ब्रेकफास्ट करतो, मी आंघोळ करतो, ठीक आहे, मी दात घासतो. अशी क्रिया जी तुम्ही रोज करता, ठीक आहे, जी रोज होते, त्याला आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणतात. सिंपल आहे. कधी यूज करतो, कसा यूज करतो नीट समजून घ्या. सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, आता आपण खूप स्ट्रक्चराइज वेनं शिकवत आहोत, खूप चांगल्या पद्धतीने शिकवत आहोत. असं तुम्हाला कुठंच इतक्या चांगल्या पद्धतीने, इतक्या डीपली तुमच्या कलेने घेऊन कोणी शिकवणार नाही तुम्हाला. ट्रस्ट मी गाईज. ओके, तर हे आहे तुमचे सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, अजून कधी वापरतो? तर अजून वापरतो आपण अशी गोष्ट जी एक सार्वत्रिक सत्य आहे, की जे तिन्ही काळामध्ये होते. उदाहरणार्थ सूर्य पूर्वेला उगवतो. आता मला सांगा, काल सूर्य पश्चिमेला उगवला का? नाही ना, पूर्वेच उगवला ना, बरोबर की नाही? तर अशी गोष्ट जी रोज होते. उदाहरणार्थ सूर्य पूर्वेला उगवतो, पृथ्वी सूर्याभोवती चक्कर मारते. तर अशा गोष्टी ज्या रोज होतात, ज्या सार्वत्रिक आहेत, तर त्यावेळेस तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आहे. समजलं आपण कधी वापर करतो? आता असे सेंटेन्सेस सांगतो तुम्हाला मी, की मी जेवण करतो, ते अभ्यास करते, ते सर्व गाणं म्हणतात, मी शाळेत जातो, मी जॉगिंग करतो, असे सेंटेन्सेस. ठीक आहे, कन्स्ट्रक्शन लक्षात घ्या. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे कधी हलणार नाही आपल्या जागेवर, हे एका ठिकाणी राहतील. चॅलेंज कुठे आहे? हेल्पिंग वर्ब आणि व्हर्ब मध्ये. बस पुढे बघूया. हेल्पिंग वर्ब याच्यामध्ये नाही आहे, पण पुढे असतील. सो या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे व्हर्बचा पहिला फॉर्म. कन्स्ट्रक्शन लक्षात घ्या. सगळ्यात पहिले सब्जेक्ट मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या लेसनमध्ये. हे व्हर्ब सांगितलं, व्हर्ब म्हणजे ऍक्शन. ठीक आहे, आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय? तर याच्या नंतरचा पुढचा पार्ट, शेवटचा एंडचा पार्ट, तर आपण ऑब्जेक्ट म्हणतो. ठीक आहे, हे कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवा आणि या कन्स्ट्रक्शनच्या अकॉर्डिंग तुम्हाला सेंटेन्सेस तयार करायचं आहे. ओके, लेट्स गो. बघा आता आपण सेंटेन्स तयार करूया. की भाई काय? मी रोज लवकर उठतो. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज काय माहिती का? याच्यामध्ये चॅलेंज आहे तुम्हाला हे समजणं की कोणत्या सब्जेक्ट नंतर आपण कोणता हेल्पिंग वर्ब वापरतो, किंवा यू समजा की कोणत्या सब्जेक्ट नंतर कोणता फॉर्म वापरतो. उदाहरणार्थ आय असेल तर आयच्या नंतर आपण ॲमच वापरतो प्रेझेंट टेन्समध्ये. वीच्या नंतर वीच्या नंतर आरच वापरतो आणि हीच्या नंतर इजच वापरतो. सिंगल संघटना आहे, सगळं थर्ड पार्ट सिंगल जे सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर आपण सिंग्युलर हेल्पिंग वापरतो. आणि प्लुरल आहेत, वी, आम्ही, तुम्ही, ते सर्व. ठीक आहे, हे सर्व याच्यामध्ये आपण काय वापरतो? याच्यामध्ये आपण प्लुरल हेल्पिंग वर्ब वापरतो. हे सगळं मी तुम्हाला शिकवलेलं आहे मागच्या लेसनमध्ये. ओके, समजलं? तर सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर आपण कधी करतो हे समजून घ्या. तुम्हाला हे समजलं असेल कधी वापर करतो? जेव्हा एखादी गोष्ट रोज होते. बघा या ठिकाणी काय, की मी रोज लवकर उठतो. आता मी रोज लवकर उठतो म्हणजे काय बॉस? आज पण उठतो, काल पण उठलेलं, उद्या पण उठेल. समजलं? मग काय येणार? सब्जेक्ट घ्या. कन्स्ट्रक्शन डोक्यात ठेवा. सब्जेक्ट प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, आता याच्यामध्ये अजून एक ट्विस्ट आहे, ट्विस्ट आपण शिकूया. ठीक आहे, मी रोज लवकर उठतो. मी म्हणजे काय? आय. मग घ्या आय, मी ब्ल्यू पेन घेतो. ठीक आहे, ओके, मी आय. ठीक आहे, आता आयच्या नंतर तुम्हाला व्हर्बचा फॉर्मच घ्यायचा आहे. पहिला फॉर्म काय? आय वेक.
वेकिंग, वेक्ड असं काही घ्यायचं नाही, फक्त वेक पहिला फॉर्म. आय वेकअप, ठीक आहे, डेली. कधी? मी रोज लवकर. आय वेकअप डेली अर्ली. आय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग सुद्धा म्हणू शकता आपण, फक्त कन्स्ट्रक्शननुसार आपण सेंटेन्स जज करत आहोत. ठीक आहे, बघा आम्ही सकाळी चहा पितो. आम्हीला आपण म्हणतो वी. घ्या इथे वी. सब्जेक्ट घेतला, हे झालं तुमचं सब्जेक्ट. मग व्हर्बचा पहिला फॉर्म घ्यायचा. या ठिकाणी पिणे आहे. पिणे ऍक्शन काय? पिणे. पिण्याला म्हणतो ड्रिंक. ठीक आहे, हे झालं तुमचं व्हर्बचा पहिला फॉर्म. आणि मग घ्या तुमचा पुढचा ऑब्जेक्ट काय? वी ड्रिंक. काय पितो? चहा पितो. वी ड्रिंक अ टी. ठीक आहे, कधी? सकाळी. इन द मॉर्निंग. आम्ही सकाळी चहा पितो. है की नाही भाई? सिंपल. अजून काय पाहिजे तुम्हाला? चलो आगे चलते भाई. पुढचे एक्झाम्पल बघा. काय पुढचे? सूर्य पूर्वेला उगवतो. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. जर का समजा तुमचा सब्जेक्ट करणारा जर का प्ल्युरल फॉर्म मध्ये असेल, तेव्हा तुम्हाला फक्त व्हर्बचा पहिला फॉर्म घ्यायचा आहे. आणि करणारा सब्जेक्ट जर का सिंग्युलर असेल, उदाहरणार्थ तो, ती, ही, शी, इट, किंवा कोणते सिंगल नाव असेल, किंवा राम असेल, चंदू, मंगू, विशाल, ठीक आहे, कोणतेही नाव असेल, त्या ठिकाणी तुम्हाला कुत्रा, मांजर, काही सिंगल असेल, त्या ठिकाणी तुम्हाला व्हर्बच्या पहिल्या फॉर्म सोबत एस किंवा ईएस लावायचं आहे. आता हे कधी लावतात हा एक वेगळा पार्ट झाला. ठीक आहे, बघा आता मला म्हणायचं सूर्य पूर्वेला उगवतो. मग सूर्याला काय म्हणतो? सन. आता सन आहे सिंगल. सिंगल म्हणजे लग्न झालं का नाही मला माहित नाही, त्या वेळेला नाही. सिंगल म्हणजे करणारा सूर्य एकच आहे ना, एकच सब्जेक्ट आहे. मग सूर्य. मग सब्जेक्ट नंतर घ्या व्हर्बचा पहिला फॉर्म. उगवण्याला आपण म्हणतो राईज. आणि सिंगल आहे त्याच्यामुळे या ठिकाणी ईएस लागणार. रायझेस. सन रायझेस कुठे? इन द ईस्ट. सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो. अजून मांजरे दूध पितात. मांजरे आपण म्हणतो कॅट. करणारा कोण आहे? कॅट. पिणे, पिण्याला म्हणतो ड्रिंक. आता मांजरे आहे या ठिकाणी, मांजरे आहे. ठीक आहे, त्यामुळे मी कॅट्स केलं. जर कॅट असलं असतं तर या ठिकाणी ड्रिंक्स झालं असतं. ठीक आहे, तर कॅट्स ड्रिंक द मिल्क. ठीक आहे, द कॅट ड्रिंक्स द मिल्क. त्याच्यानंतर तो नागपूरमध्ये राहतो. भाई तो म्हणजे काय? ही. आता ही हा सिंगल संघटनेचा अध्यक्ष म्हणजे ही हे सिंगल सब्जेक्ट आहे. ठीक आहे, मग कसं करणार? ही राहण्याला म्हणतो लिव्ह. आणि चुकी हा सिंगल आहे त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला एस लावायचं आहे. सो ही लिव्हज कुठे? इन नागपूर. समजलं? ती एका बँकेत काम करते. ठीक आहे, मग कसं करणार? तिला म्हणतो शी. शी सुद्धा सिंग्युलर आहे. मग काम करण्याला आपण वर्क म्हणतो, पण या वर्क नंतर तुम्हाला एस लावावा लागेल. अरे सॉरी. ठीक आहे, शी वर्क्स कुठे? इन अ बँक. अ बँक म्हणजे एका बँकेत. ठीक आहे, समजलं? तर अशा प्रकारे आपण हे सिंपल प्रेझेंट टेन्स शिकलो. याचं होमवर्क सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. एक काम करायचं, स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पॉज करा आणि ट्राय टू सॉल्व द क्वेश्चन्स. ठीक आहे, ट्राय करा क्वेश्चन बनवायला. ओके, घेतला? चलो अब चलते हैं अपन. अगला टेन्स है अपना प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता जी आपण क्रिया शिकलो याच्यामध्ये कोणती ना कोणती ऍक्शन जी आहे ही ऍक्शन रोज होते. आता कंटिन्युअस म्हणजे काय? कंटिन्युअस म्हणजे अशी क्रिया की जी ऍक्शन सध्या होत आहे, आता होत आहे. उदाहरणार्थ तो जेवण करत आहे. म्हटल्यावर काय? मी म्हटलं मी गाडी चालवत आहे, याचा अर्थ काय होतो मला सांगा? म्हणजे मी आता गाडी चालवत आहे यार, सुरू आहे माझी ऍक्शन यार. संयम सर इंग्रजी शिकवत आहेत म्हणजे मी शिकवत आहे. सो माझी ऍक्शन सध्या सुरू आहे. तर अशी ऍक्शन की जी ऍक्शन आत्ता सुरू आहे त्यावेळेस तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअसचा वापर करावा लागतो. कन्स्ट्रक्शन तुमच्या आता या ठिकाणी तुम्हाला सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब येते बघा. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट सेम आहे. ओके, चेंज कुठे होणार आहे? ॲमिजार. या ठिकाणी ॲमिजार घ्यायचंय तुम्हाला. मग योग्य ठिकाणी ॲम घ्या, योग्य ठिकाणी इज घ्या, योग्य ठिकाणी आर घ्या. ही असेल तर आर लावू नका, ते चुकीचं होऊन जाईल. आणि कंटिन्युअस टेन्स असेल किंवा कोणतीही ऍक्शन कोणत्याही काळामध्ये सुरू असेल कंटिन्युअस, त्याच्यामध्ये व्हर्बचा फॉर्म सेमच राहतो, तो म्हणजे व्हर्बचा आयएनजी फॉर्म. व्हर्बच्या पहिल्या फॉर्म नंतर तुम्हाला सरळ सरळ आयएनजी लावायचं. उदाहरणार्थ मी जेवण करत आहे तर आय एम इटिंग अ मील.
मी बोलत आहे आय एम स्पीकिंग, तर मी स्पीकला ING लावलं. ठीक आहे, सिंपल आहे. चला आता एक्झाम्पल बघूया. तुम्ही एक्झाम्पल्स आहेत की मी जेवण करत आहे. आता मी हे सब्जेक्ट झालं, मी नंतर मी आय लावणार, आयच्या नंतर मी ॲम. तर पहिले तर हे समजून घ्या की या ठिकाणी ऍक्शन काय आहे. तर ऍक्शन या ठिकाणी सुरू आहे. सो मी जेवण करायची ऍक्शन या ठिकाणी सुरू आहे. सो आय एम ईटिंग. ईटच्या नंतर ING लावा. ती पुस्तक वाचत आहे, तिला आपण शी म्हणतो. ठीक आहे, शीच्या नंतर आम्ही इज लावतो. ठीक आहे, आणि वाचत आहे, वाचलाला रीड, रीडचा ING करा, READING. शी इज रीडिंग काय, द बुक. ठीक आहे, त्याच्यानंतर ते क्रिकेट खेळत आहेत, तेला आपण म्हणतो दे. ठीक आहे, देच्या नंतर आर लावतो, दे आर. ठीक आहे, प्लेचा ING करा, खेळण्याला आपण प्ले म्हणतो, PLAYING, द क्रिकेट. ठीक आहे, नंतर आम्ही चित्रपट पाहत आहोत, आम्हीला म्हणतो वी. ठीक आहे, पाहण्याला म्हणतो वीच्या नंतर आर लावतो, वी आर. ठीक आहे, आणि पाहण्याला वॉच म्हणतो, वी आर वॉचिंग काय, द मूवी. समजलं, वी आर वॉचिंग द मूवी. तर अशा प्रकारे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स शिकलो. अशी ऍक्शन की जी वर्तमान काळामध्ये सुरू आहे, त्यावेळेस तुम्हाला प्रेझेंट कंटिन्यूअस लावायचं असतं. अशी ऍक्शन जी रोज होते, नियमित होते, त्यावेळेस तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा असतो. एम आय क्लिअर? खूप सिंपल आहे. ओके, लेट्स स्टार्ट. तर आता तुम्हाला जे होमवर्क मी दिलेला आहे, या होमवर्कचं स्क्रीनशॉट काढून घ्या आणि स्टार्ट रीडिंग इट. ओके, बघा रोज या ठिकाणी बघा मी पाणी पित आहे, मग कसं करणार, आय एम ड्रिंकिंग द वॉटर. ती फोनवर बोलत आहे, शी इज टॉकिंग ऑन फोन. तो गाडी चालवत आहे, ही इज ड्रायव्हिंग द बाईक ऑर ड्रायव्हिंग द कार. समजलं? तर अशा प्रकारे या ठिकाणी ॲज यू कॅन सी मी होमवर्क दिलेला आहे. 5व्या लेसनमध्ये तुम्हाला आम्ही प्रॉपर बुक्स प्रोव्हाइड करू. तुम्हाला फक्त हा दिलेला जो प्रोमो कोड असेल तो आम्हाला खाली आमच्या या दिलेल्या नंबरवर आम्हाला पाठवायचा आहे व्हॉट्सॲपवर. ठीक आहे, ओके. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा जर आवडलं असेल, आणि आमची आजच प्राईम मेंबरशिप घेऊन घ्या. कशी घ्यायची तुम्हाला मागे मी सांगितलेली आहे. सेम मेथड फॉलो करा आणि तुम्ही नक्की आमचे प्राईम स्टुडंट बनू शकता. खूप नवीन नवीन गोष्टी येणार आहेत तुमच्या प्रॅक्टिससाठी. आम्ही नवीन नवीन कॉन्टेंट तुम्हाला देणार आहेत. ठीक आहे, सो प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय.